हे लाडकी बहीण योजना तेव्हाही नव्हती, आजही नाही आणि उद्याही नसेल. ही लाडकी खुर्ची योजना होती. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वाकयुद्ध भडकले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायर ब्रँड नेते आमदार भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर तोफ डागलीये. पावसाळी अधिवेशनापासून ते लाडकी बहीण योजनेपर्यंत भास्कर जाधव यांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरले असून ही योजना लाडकी बहीण नाही तर लाडकी खुर्ची योजना असल्याचा घणाघाती आरोप केलाय. लाडकी बहीण योजनेतनं आत्ता परत 90 लाख महिलांना अपात्र ठरवलं. ती साडी योजना सुद्धा बंद झाली. नेमकं काय चाललंय सरकारचं? काही नाही चाललंय. सरकारला केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांना कळून चुकलंय की निवडणूक आली की एक आकर्षक घोषणा करायची आणि लोक त्या घोषणेमध्येच गुंतून पडतात आणि आपल्याला मतदान मिळतं. 2014 साली केंद्र सरकारनं घोषणा केली, आम्ही सत्तेवर आलो तर 2 कोटी प्रत्येक वर्षी तरुणांना नोकऱ्या देऊ. दिल्या का? नाही दिल्या. काला धन आम्ही आणू, प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये आम्ही टाकू. दिले का? नाही दिले. अशा अनेक घोषणा केल्या. निवडणूक आली, निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळालं, त्या घोषणा विरून गेल्या. नंतर त्यांनी निवडणूक काय आणलं की 1 नेशन 1 इलेक्शन केलं का? 1 नेशन 1 इलेक्शन नाही. पेहलगावचा हल्ला झाला. पेहलगावच ना? पेहलगाव तिथं हल्ला झाला. नाही, सिंदूरचा कुठे झाला तो? सिंदूरचा मला वाटतं पेहलगावला झाला. त्याच्या अगोदर जे 40 जवान मेले, तो उरी वेगळा, तर तिथं झाला हल्ला. झाली, ती निवडणूक जिंकली. काल राम मंदिराचं उद्घाटन घाई गडबडीत केलं, निवडणूक जिंकली. तसंच महाराष्ट्र सरकारनं याच देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला धनगर समाजाला मी आरक्षण देईन. आरक्षण त्यांना आहे, परंतु त्यांना आदिवासी समाजामधून आरक्षण पाहिजे, ते मी देईन सांगितलं. दिलं का? मराठा समाजाला आरक्षण देईन मी सांगितलं. दिलं का? त्यांनी जंगम समाजाला आरक्षण देईन, लिंगायत समाजाला देईन सांगितलं. दिलं का? नाही दिलं. आणि तशाच पद्धतीने या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना आणली. 2 कोटी आणि 53 लाख महिलांना सरसकट तुम्ही पैसे दिलेत. त्यांची सरसकट मतं तुम्ही घेतलीत, त्यांच्या कुटुंबियांची मतं तुम्ही घेतलीत आणि आता त्यातले 92 लाख, 90 नाही 92 लाख महिला तुम्ही कमी केल्यात. आता याच्या पुढे तुम्ही काय केलं की दिवाळीला एक साडी देत होतात बहिणींना, ती सुद्धा योजना तुम्ही बंद केल्याची आज सगळीकडे जाहीर झाले. याचा अर्थ हे लाडकी बहीण योजना तेव्हाही नव्हती, आजही नाही आणि उद्याही नसेल. ही लाडकी खुर्ची योजना होती, हे स्पष्ट झालं.